भारतीय चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या 100 वर्षांच्या प्रवासाबाबत आढावा घेण्यासाठी नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजक मुकेश कणेरी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार कणेरी साहेब, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत. आजच आपण बघितलं की 100 वर्ष पूर्ण होत आहेत भारतीय चित्रपटसृष्टीला, आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटलं की दादासाहेब फाळके आपल्या डोळ्यासमोर येतातच. आणि त्यांचं हे गाव नाशिक शहरापासून मात्र सिनेमा नंतर थोडासा मुंबईकडे, कोल्हापूरकडे किंवा कोलकात्याकडे थोडासा शिफ्ट झाला, सरकला असं आपल्याला म्हणता येईल. आणि सध्या तर नाशिकमध्ये तसं काही चित्रपटाचं वातावरण नाही असंही दिसतं. याच नाशिक शहराला तुम्ही तुमचं जन्मगाव असल्यामुळे ही जी इतिहास होता नाशिकचा, जो चित्रपटसृष्टीचे जनक जिथे झाले, तर तो पुन्हा मिळावा यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि त्यासाठी नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखा महोत्सव आयोजित करताय. तर हे करण्यामागे नेमका तुमच्या मनात हेतू काय होता, हे तुम्हाला कसं काय सुचलं? प्रामुख्याने मी इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, माझा कॉम्प्युटरचा व्यवसाय होता माझा. अच्छा. मी मूळतः नाशिकचा प्रॉपर. आपल्या गावाचं ओढ प्रत्येकाला असते. बरोबर. तसं जेव्हा मला कळालं की दादासाहेब फाळके मूळचे नाशिकचे होते, आणि जेव्हा मुंबईत मी शिकायला आलो, बघितलं बॉलिवूडसारखी इंडस्ट्री एवढी मोठी झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याचं गवगव आहे, पण याचा उगम ह्या छोट्याशा त्र्यंबकेश्वर शहरामध्ये झालेला आहे. आणि त्यांचा स्टुडिओ नाशिकमध्ये होता. मग गेल्यानंतर मला आधीपासून हौस होती. मी लहानपणापासून स्पोर्ट्स, कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये, थिएटर्समध्ये खूप काम करायचो. मी माझ्या मित्रांनी चर्चा केली की अरे आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी सुरू केली पाहिजे इथे. पण मला ती दिशा मिळत नव्हती बरोबर, कारण इव्हेंटच्या माध्यमातून मी विविध प्रकारचे इव्हेंट्स शहरामध्ये केले आमच्या. पण ती दिशा जी असते ना, ती मला जेव्हा मिळाली की एके दिवशी अचानक मला एका मित्राने सांगितलं की लघुपट महोत्सव मुंबईत होता, तुम्ही लगेच या इकडे. घरात गणपती होते, गणपतीमध्ये आपण शक्यतो 10 दिवस कुठे जात नाही. मी तसंच श्रीची आज्ञा घेतली, म्हटलं मला शक्ती दे, मला काहीतरी नवीन प्रोजेक्ट मिळतोय मला. आणि मुंबईला आलो, मी एक प्रोजेक्ट बघितला. मग तिथे असंख्य लोकांची भेट झाली मुंबई थिएटरमध्ये, आणि त्याच्यातनंच मला एक ही कल्पना सुचली की दादासाहेब फाळकेंचं नाव जर परत रिस्टोर करायचं असेल आणि ह्या शहरामध्ये जे कल्चरल मोठा वारसा आहे, ज्याच्यावरती ही इंडस्ट्री एवढी मोठी झाली आहे की जगात आपण आज 1 नंबरला आहोत. आणि आज केवढा मोठा दिवस आहे, आज 100 वर्ष एखाद्या आम्हाला पूर्ण होण्यासाठी. तर म्हणून त्याच्या निमित्ताने की इंडस्ट्रीने एकदा तरी वर्षातनं शहरात यावं. तर नाशिकला तुम्हाला कल्पना आहे की कुंभमेळा भरतो दर 14 वर्षाने, तसाच एक कुंभमेळा दरवर्षी भरावा चित्रपटांचं. आणि मुंबईच्या जवळ असल्यामुळे क्लायमेट चांगलं आहे, वातावरण सुंदर आहे आणि एक मोठा वारसा त्याच्यामध्ये आहे. तर एक हेरिटेज नावाचा इव्हेंट म्हणून मी तो सुरू केला. एक निमित्त फेस्टिवल आहे, पण देवाणघेवाण सगळ्या लोकांची व्हायला पाहिजे म्हणून एक फेस्टिवल लॉन्च केला. सुरुवातीला मला छोटासा फेस्टिवल करायचा होता, पण काही विद्वान मंडळी, एक्सपर्ट मंडळी आली. ते म्हणे ह्या फेस्टिवलचं नाव तू नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ठेव आणि 5 वर्षाचा प्लॅन कर. 5व्या वर्षापर्यंत तो स्थिरावला तर पुढे कंटिन्यू कर, नाही तर मग हे चालत नाही, आपण समजून जाऊया. पण सुदैवाने 5 वर्ष यशस्वी पण आम्ही पूर्ण केले. आज सगळ्यांची साथ झाली, मला लाभली. आणि जे माझ्या डोक्यात प्लॅन होता की ह्या शहराला पुढे येण्यासाठी, पुनश्च सिनेमा इंडस्ट्री, इथे शेवटी आजचा काळ कसा आहे, मार्केटिंगचा काळ आहे. आपल्या शहराची ओळख करून आपल्याला फिरावं लागतं. पण ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही जगाच्या कोपऱ्यात पोहोचलो, जायला निमित्त पण मिळालं आम्हाला. जगही नाशिकमध्ये आलं आणि जग अर्थात आलंच. आणि अजून मला साथ लाभली तर जग नेहमीच जाणार आहे, कारण नाशिक एक कल्चरल सिटी आहे, त्याच्यामध्ये एक वेगळा याचा वारसा आहे, पर्यटन सिटी पण करता येईल. आणि बेसिकली तेच आहे. म्हणजे ही जी धडपड चालली ना, एक छोटासा, जसं दादासाहेब फाळकेंनी चित्रपट केला, एक वटाण्यावरून त्यांना सुचलं. पहिली डॉक्युमेंटरी त्यांनी जी केली ना, एक साधं वटाण्याचं जो रूप त्यांनी केलं आणि ते बघून पुढचा चित्रपट सुरू झाला. तर कसं आहे, एखादी कल्पना सुरू झाली छोटी वाटते, पण ती जर नीट हाताळली गेली, त्याला योग्य ते पोषण मिळालं, तर कदापि काही अशा गोष्टी घडू शकतात. तर हाच हे निफ जे आम्ही उभं केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून ह्या शहराला इतकी मोठी पुढची दिशा मिळणार आहे. त्यात एक पर्यटन आहे, दुसरं एक चित्रपटसृष्टीचं आकर्षण तिकडे आपण घेतल्यानंतर, आज तुम्हाला कल्पना असेल, मुंबई पुण्यामध्ये लोकेशन्स मिळत नाही आपल्याला. आज आमच्याकडे अथांग जागा आहे, सुंदर निसर्ग आहे, डोंगर आहेत, शहर मॉडर्न शहर पण आहे, जुनं सिटी पण आहे. अशा त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये आपण ॲड करून एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर देऊ शकलो, तर जे एक काळी दादासाहेब फाळकेंचे चित्रपट निर्मितीकडे चालायची, एक नवा ऑप्शन मिळेल सगळ्यांना, इकॉनॉमिकल मिळेल परत. अशा असंख्य गोष्टी आहेत. तर ह्या ध्येयाने ते सुरू केलं. आणि मला ह्या वर्षी असं वाटतं की सगळ्यांचं सहकार्य लाभलं
अँड वी आर सक्सेसफुल दिस इयर. म्हणजे तुम्ही 5 वर्ष गेली हा महोत्सव भरवताय. आधी लघुपट घेतले, डॉक्युमेंटरी घेतल्या, आता अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे चित्रपट जवळजवळ 41 देश तुमच्या महोत्सवात. आम्ही आधीपासून चित्रपट आधीपासून घेत होतो आम्ही, पण ते कमी प्रमाणात होते. आता कारण मी फेस्टिवल कल्चरचा नाही आहे, मी तुमच्यासारखा कॉमन मॅन होतो, एंटरटेनमेंट सिनेमाकडे वळलेला जो आपण बघतो रेग्युलर. पण एंटरटेनमेंट सिनेमा हा पूर्णपणे वेगळा आहे आणि फेस्टिवल कल्चरच वेगळं आहे. कारण फेस्टिवलचं बेसिक लोकांच्या लक्षात येत नाही की कलात्मक म्हणण्यापेक्षा ना फेस्टिवल हा फिल्म मेकरचा फेस्टिवल असतो. आपण चित्रपट बघायला जातो, कमर्शियल सिनेमा एखाद्या थिएटरला वगैरे, तर आपण कलाकार बघून पिक्चर बघायला जातो आणि आपण ऑडियन्स असतो. पण चित्रपट फेस्टिवलमध्ये ऑडियन्स नसून त्या क्षेत्रात लोक एकत्र येतात आणि असे लोक एकत्र आणणं फार अवघड काम आहे. यावरचे जवळ 188 चित्रपट आम्ही दाखवले आणि 88 फिल्म्स. एवढे फिल्ममेकर जमा करणं खूप कठीण काम आहे. आणि सुरुवातीला तर नक्कीच ते सुरुवातीला आम्ही केलं जेव्हा 2008 साली माननीय छगनरावजी भुजबळ होते आमचे पालकमंत्री, त्यांनी याची उद्घाटन करून मला मुहूर्त सुरू करून दिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आम्ही काम केलं. त्यांच्याच पुढाकाराने आम्हाला सरकारची मान्यता पण मिळाली आणि नाशिकचे कलाकार जे पॉलिटिकल आहेत पण कलाकार त्यांना जास्ती मानतो मी, बबनराव घोलप हे सदैव आमच्या बरोबर असतात आणि सगळ्यांनी मिळून एकंदरीत चांगल्या पद्धतीने करायचं. म्हणजे मुंबई पुण्याकडे जे फेस्टिवल होतात ते आता नाशिककडे वळवायचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला. नाही, माझं प्रामाणिक मत असं आहे की खरं नाशिकचा फेस्टिवल हा प्रमुख असावा. ह्या सगळ्या फेस्टिवलमध्ये ना सरकारने किंवा जे कोणी याच्यामध्ये पुढाकार घेऊन करू शकतात. कारण नाशिकमध्ये एक हेरिटेज आहे. आज आपण जर आपलं हेरिटेज जपलं नाही, आपण इतिहास जपला नाही, तर पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार आहोत. तसं पुण्याचं एक त्याचं स्वतःचं वर्चस्व आहे. त्यांनी त्यांची पगडीला पेटंट घेतलेलं आहे. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं. मुंबईचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तसं नाशिकचं सिनेमा हे बेसिक त्यांची प्रॉपर्टीज म्हटली पाहिजे ना, पण ती जपले जात नाही, याचं दुःख होतं. तसंच नाशिकमध्ये इतकं सुंदर दादासाहेब फाळके जे स्मारक उभारलेलं आहे त्याचा सुद्धा वापर पर्यटनाला खूप चांगला करता येऊ शकतो, नाही का? खरं म्हणजे त्याच्यामध्ये काय बरेच गोष्टी आहेत, इक्वेशन्स बरेच आहेत. मी 2010चा महोत्सव तिथे गेलो होतो मी, तेव्हा नयनाताई घोलप महापौर होत्या. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं महानगरपालिकेने मला. पण तिथला इन्फ्रास्ट्रक्चर बघितल्यानंतर सिनेमासाठी लागणारे जे टेक्निक्स आहेत, टेक्निकॅलिटीज आहेत, थिएटर्स आहेत, ते तेवढे अवेलेबल नव्हते. लोकेशन अत्यंत सुंदर आहे. परदेशी लोकांनी तर मला सांगितलं की असं लोकेशन आम्हाला कधी मिळालं तर कानसारखा फिसला आम्ही तर भरू शकतो. कारण एवढी प्रचंड जागा, गार्डन्स, चर्चा करण्यासाठी वेगळं ठिकाणं अप्रतिम आहे, जागा मोठी. पण यंदा काही कल्पना नाही. आता याच निमित्ताने 100 वर्ष ही आज होत आहेत आणि तुम्ही नाशिक फिल्म फेस्टिवल भरवता. सिनेमाची पॅशन आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही जरी त्याच्यातले नसलात तरी एक म्हणतो ना की आयुष्यभर असं सिनेमा वेड आहे, त्याच्यातलं नसणं म्हणता येणार नाही. तर त्यामुळे 100 वर्षांचा तेव्हा आपण चित्रपटाचा सगळा एक इतिहास बघतो, तो तुम्ही नक्कीच अभ्यासला असणार कारण तुम्हाला त्याचं वेड आहे. त्या चित्रपट सृष्टीविषयी तुम्हाला काय वाटतं आता सध्या आपली इंडस्ट्री जी सुरू झाली होती एक छोट्या रोपट्याने, ती आज जगात 1 नंबरला आहे. पहिली गोष्ट म्हणजे खूप प्रगती केली सिनेमाने. अर्थात मराठी सिनेमा आता मागे थोडा पडला त्या याच्यामुळे, कमर्शियल अँगलने बघायला गेलं तर कलात्मक सिनेमा मराठी अजूनही सुंदर आहे, खूप वेगळे विषय आणि खूप चांगले विषय हाताळले जातात. पण ओव्हरऑल आज तुम्ही बघाल जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे गेलात तर आपले मेजर स्टार सगळ्यांना माहिती आहेत. हिंदी सिनेमाचे फेस्टिवल्स बऱ्याच ठिकाणी होतात. आता मागच्या आठवड्यात न्यूयॉर्कला मराठी फेस्टिवल झाला सिनेमांचा. म्हणजे आज लोकांकडे आपले येणारे लोक आहेत, आपले लोक तिथे आहात. आज लोकांनी तो सिनेमा एक्सेप्ट केलाय. आज तुम्ही युरोपमध्ये जाल तर हिंदी चित्रपटाच्या गाण्यावरती लोक डान्स करतात तिकडे. आपले कोरिओग्राफर लोक तिकडे वर्कशॉप घेऊ शकतात आज डान्सचे. म्हणजे एक जसं हॉलिवूडचा प्रभाव आपल्यावरती होता तसा ग्रॅज्युअली आपला सिनेमा तिकडे आता जात चालला आहे आणि चांगलं देवाणघेवाण आहे. आणि ह्याच माध्यमात जर असे फेस्टिवल डेव्हलप झालेत तर लोकांचं इंटरॅक्शन आणि हँडशिंग करायला सोपं पडणार आपल्याला. पूर्वी जेव्हा चित्रपट आला आपल्याकडे तेव्हा त्याच्याकडे जरी व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं असलं तरी फक्त नफ्याचा विचार कधीच कोणी केला नाही. म्हणजे आपण बघतो की चित्रपटसृष्टीत आलेले कलाकार असतील किंवा दिग्दर्शक असतील, निर्माते असतील, ते किती नंतर तोट्यात गेलेले आहेत, त्यांचं नंतरचं आयुष्य किती भयान गेलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. पण आता मात्र तसं राहिलेलं नाही आहे. आता फक्त व्यावसायिकच दृष्टिकोन आलाय, फक्त उद्योग किंवा धंदा म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं, असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये पण थोडीशी माझं दुमत आहे. काही लोक फक्त धंदा म्हणून बघतात त्याच्याकडे. पण आता मी पण फेस्टिवल उभा करतोय ना, मी पण तोट्यातच आहे. म्हणजे एक पूर्वीचा काळ असा होता की याला कला म्हणून बघायचे, आपल्या मनातली इच्छा समोर दाखवण्याच्या दृष्टीने
तो विचार आणि करायचा. प्रेक्षकांच्या हशा टाळ्या हेच समाधान. आणि हेच म्हणजे प्रेक्षकांचा अपलोड हाच मेन होता. आजचा काळ थोडा बदलला आहे. कॉर्पोरेट सेगमेंट आल्यामुळे तो फरक पडणार आहे. कारण काही शेवटी तुम्ही आज फॉरेन इन्व्हेस्टमेंट मागतात, त्यांना पैसे टाकायला होता आपल्याकडे, तर निश्चितच त्यांना रिटर्न देणं पण भाग पडतं. काही कमर्शियल भाग त्याच्यामध्ये अवश्य आहे, तो आपल्याला पाहणं भाग आहे. पण कलात्मक चित्रपट बनवणारे अजूनही वेडेच आहेत. बरोबर. ते कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही. जास्त करून तसे आणि चित्रपट फेस्टिवलमध्ये येणारे दाखवले जास्तीत जास्त चित्रपट हे त्या लोकांचे आहेत तुम्ही ज्यांना मी नाव देतो इंडिपेंडंट फिल्म मेकर्स. अच्छा. जे एक वेगळं जनरेशन आहे, ज्यांना कोणाचा पाठिंबा नाही, मनामध्ये ध्येय जिद्द हे करून दाखवायचं, मला अशा पद्धतीने शॉट घेऊन दाखवायचा आहे, मला अशा टाईप काही गोष्टी क्रिएट करायच्या आहेत. मला एक दुसरा एक मुद्दा, मॉलिवूड म्हणजे मालेगाव फिल्म्स तुमच्या इतक्या जवळ आहेत नाशिकच्या, तर त्या सुद्धा कधी कधी खूप चांगल्या आहेत, तर त्याचाही काही असा फेस्टिवलमध्ये वगैरे वापर लोकांसमोर आम्ही आता येण्यासाठी? यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम मॉलिवूडच्या लोकांना आम्ही सामील करून घेतलं. आमचे बंधूच आहेत, त्यांच्या फिल्म बघितल्या मी पण चकित झालो. कारण काय अत्यंत छोटंसं गाव, एक छोटीशी कम्युनिटी, पण त्याच्यावरती ते त्यांचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. आणि ते जिवंत फक्त त्यांच्या पॅशनमुळे आहेत. चांगले चित्रपट करतात आणि ते फेस्टिवल तुम्ही एवढं हे आता करताय, तुमच्या शासनाकडून काही अपेक्षा आहेत का, किंवा तुमचे पुढचे प्रोग्राम्स काय आहेत तुमचे नाही. पुढचे? आता काय की माझी प्रामाणिक इच्छा आहे की नाशिकचा फेस्टिवल शासनाने हा स्पेशल कॅटेगरी त्याला द्यावी आणि त्याला प्रॉपर फंडिंग करावं. म्हणजे जो मेन स्ट्रीम सिनेमा तुम्ही मला म्हणालात आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा आणता येईल आम्हाला, त्याचबरोबर नाशिकला एक खुली चित्रपट नगरी जाहीर करावी, जी आज कुठेच इंडियामध्ये नाही आहे. की खुली चित्रपट नगरी दादासाहेब फाळकेच्या नावाने कुठे चित्रीकरण करा, किंवा कमीत कमी एक सिंगल विंडो क्लिअरन्सेस. ह्याचबरोबर तिथे पॅरलली तुम्ही एक चांगलं म्युझियम उभं करा तिथे, कारण पर्यटन फार महत्त्वाचं आहे. कुंभमेळ्यानिमित्त नाशिक शहरामध्ये बरेचसे कामं होत आहेत, पण त्या निमित्ताने जर याच्यामध्ये फिल्म टुरिझमचा भाग जर ऍड करण्यात आला तर अधिक वाढेल त्याच्यामध्ये. नाशिक शहराचाही विकास होईल आणि चित्रपट सृष्टीचा सुद्धा विकास होऊ शकतो. आम्ही तिथे अकॅडमी चालवतो. मी सगळ्या ह्या गोष्टीला मी ऑलरेडी पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे कोणी मदत करो न करो, मी त्या पद्धतीने ते काम करतच आहोत. सगळ्यांनी साथ दिली तर हे सगळं शक्य आहे. आणि सगळ्यात मोठी इंडस्ट्री आणि जी क्रिएटिव्ह लोकांची आहे, दिलवाल्या लोकांची आहे, आणि त्याच्यात कुठले पोल्युशन नाही. मुंबई पुण्याकडे इको फ्रेंडली इंडस्ट्री होतच आहे, पण ते नाशिककडे शिफ्ट व्हावं म्हणून तुमचे प्रयत्न चाललेत. आणि शिफ्ट होण्यासारखं वातावरण पण तसं आहे. 100 वर्षही चित्रपटाला होत आहेत. तुम्ही खूप वेगळा विषय आज मांडलात, कारण बाकी सगळीकडे 100 वर्ष होत आहेत म्हणून खूप चित्रपट सृष्टीविषयी माहिती दिली गेली, पण नाशिकला असा फिल्म फेस्टिवल होतोय आणि नाशिकमध्ये असं होऊ शकेल हा जो पुढचा भविष्यातला तुम्ही विचार केलाय तो तुम्ही चांगला इथे मांडून दाखवलात. तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि यानंतर वळूया इतर बातमी.